एक अतिशय मन सुन्न करणारी घटना घडली आहे। चंद्रभागा प्रवीण पाटील वय 22 या तरुण विवाहितेचा रुग्णालयात प्रसूतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांनी एका मुलीला जन्म दिला, मात्र तिच्या आयुष्याच्या पहिल्याच क्षणी नियतीनं तिच्या डोक्यावरचं आईचं छत्र हिरावून घेतलं। चंद्रभागा व प्रवीण यांच्या विवाहाचा काही दिवसांपूर्वीच पहिला वाढदिवस झाला। प्रवीण पाटील वडिलोपार्जित शेती सांभाळून खासगी नोकरी करतात। त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे। चंद्रभागा यांचा वर्षभरापूर्वी प्रवीण यांच्याशी विवाह झाला होता। शुक्रवारी बाळंतपणासाठी त्यांना कळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। शनिवारी त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं। त्यांच्यावर सिझेरियन प्रसूती करण्यात आली, मात्र त्यानंतर रक्तस्राव सुरूच राहिला। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केले असे तिच्या नातेवाईकांनी सांगितलं, मात्र अति रक्तस्रावामुळे उपचार सुरू असतानाच चंद्रभागा यांची शनिवारी रात्री प्राणज्योत मालवली। या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जातीये। त्यांच्या पश्चात पती, सासू, दीर, जाऊ असा परिवार आहे। मात्र या घटनेनं संपूर्ण कोल्हापूरच हळहळ व्यक्त करत आहे।